नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, एज्युहार्ट या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहूया समसंख्या. तर समसंख्या कशा ओळखायच्या आणि कोणत्या संख्यांना समसंख्या म्हणायचं, तर अगदी सोपं आहे. बघा एकक स्थान लक्षात ठेवायचं. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर असतील तर त्या संख्यांना म्हणायचं समसंख्या. आता दुसरी आणखी याची व्याख्या अशी करता येते की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. जसं आता त्याहून सोपं कसं होतं की एकक स्थानावरून जर आपण विचारात जर घेतलं तर समजून घेणे अगदी सोपं जातं. जसं मी एक संख्या लिहिते आहे 14. आता 14 ही 2 अंकी संख्या आहे. एकक स्थानी आहे 4 आणि दशक स्थानी 1. तर आपल्याला विचार करायचा आहे फक्त एकक स्थानाचा. तर एकक स्थानी काय असले पाहिजे, कोणते अंक? आपल्या 10 अंकापैकी 5 अंक समसंख्येमध्ये 0, 2, 4, 6, 8. तर या कंडिशनपैकी एकक स्थानी इथे काय आहे 4 आणि 4 जर एकक स्थानी असेल तर ती संख्या असते समसंख्या. म्हणून 14 ही संख्या ही समसंख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी जर इथे 25 घेतले. आता 25 या संख्येमध्ये एकक स्थानी काय आहे 5 आहे. पण आपल्या अटीमध्ये म्हणजे आपल्याला समसंख्या असण्यासाठी एकक स्थानी कुठले अंक पाहिजे 0, 2, 4, 6, 8. परंतु इथे एकक स्थानी काय 5 म्हणजे ही समसंख्या नाही आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी सोपं आहे. लक्षात ठेवायचं आहे एकक स्थानी कुठले अंक असले पाहिजे 0, 2, 4, 6, 8. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया विषम संख्या. जसं बघा जे आपले मूळ अंक आहेत 10, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. तर या 10 अंकापैकी बघा 0, 2, 4, 6, 8. तर हे जे अंक आहे हे समसंख्येच्या एकक स्थानी असतात. मग त्यापैकी शिल्लक कोणते राहिलेले आहेत 1, 3, 5, 7, 9. म्हणजे विषम संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 हे अंक जर असतील तर त्यात कोणत्या संख्या राहील विषम संख्या. उदाहरण बघू आपण. जसं मी इथे 25 घेतलं होतं. 25 ही समसंख्या नव्हती. 25 ही मी संख्या घेतली होती आणि ती आपण सांगितलं होतं की ही समसंख्या नाही आहे. कारण एकक स्थानी काय 5 आहे आणि विषम संख्या असण्यासाठी अट काय आहे की एकक स्थानी संख्या अंक असला पाहिजे 5. तर इथे एकक स्थानी 5 हा अंक आहे त्याच्यामुळे ही संख्या आहे विषम संख्या. जर मी 24 घेतली तर आता 24 या संख्येमध्ये एकक स्थानी काय 4 आणि विषम संख्या असण्यासाठी अट काय आहे की एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर ती संख्या असते विषम संख्या. परंतु इथे 4 त्याच्यामुळे ही संख्या विषम संख्या नाही आहे. अगदी सोपं आहे बघा. 1 ते त्यानंतर आपण काही विषम संख्यांचे उदाहरण बघू. जसं 11, 13, 15, 17, 19. आणखी आपण दुसरे घेऊ शकतो जसं 57, 59. ठीक आहे. तर अशापैकी असे जे संख्या आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक सोपं की एकानंतर एक ही काय असते सम. म्हणजे एक सम तर दुसरी विषम, त्यानंतरची सम, त्यानंतरची विषम. म्हणजे तुम्हाला जे सिरियल नंबर्स असतात त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात ठेवणे अगदी सोपंच आहे. त्यानंतर आपण बघूया मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या संख्या. तर सगळ्यांना बघा भाग देणे हे आपल्याला माहीत आहे. तर ज्या संख्येला 2 ने
निशेष भाग जातो, म्हणजे बाकी शून्य जेव्हा येते तेव्हा निशेष भाग जातो असं आपण म्हणतो. तर बाकी जर शून्य येत असेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला लक्षात ठेवू शकतो की ज्या संख्येचे अवयव एक आणि तीच संख्या असते त्या संख्येला म्हणतात मूळ संख्या. तर 1 ते 100 मध्ये 100 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत ते आपण बघूया. तर आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा ह्या बघा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला की 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, तर तुम्हाला सांगू शकता तुम्ही की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे. किंवा 1 ते 50 पर्यंत मध्ये किती मूळ संख्या आहे, जर असा प्रश्न तुम्हाला जर आला तर बघा 47 पर्यंत मूळ संख्या आहेत 1 ते 50 मधल्या. तर ह्या एकूण मूळ संख्या होत आहे 15. म्हणजे 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. तर आपण ह्या मूळ संख्या जर लक्षात घेतल्या तर 2 जर वगळले तर बाकी इतर सर्व संख्या आहेत, सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. फक्त 2 ही सम मूळ संख्या आहे. आणि सर्वात लहान मूळ संख्या जर असेल तर ती आहे 2. त्यानंतर पाहू आपण संयुक्त संख्या. बघा मूळ संख्या झालेल्या आहेत, त्यानंतर पाहू आपण संयुक्त संख्या. तर मूळ नसणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नाही आहे, मूळ संख्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येचे अवयव 1 पेक्षा जास्त एक आणि तीच संख्या, जसं मूळ संख्या असण्यासाठी काय असते की त्या संख्येचे अवयव 1 आणि तीच संख्या असते. तर संयुक्त संख्या असण्यासाठी अट काय आहे की ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या यापेक्षा जास्त अवयव असतात किंवा जास्त संख्येने भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. जसं मी 4 जर घेतले तर 4ला कोणकोणत्या संख्येने भाग जाते 1. बघा प्रत्येक संख्या, ती संख्या मूळ असो की संयुक्त असतो, प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो आणि तीच संख्या म्हणजे ती संख्या स्वतः, जसं 4. तर सगळ्यात पहिला अवयव आहे 4. त्यानंतर 4ला 2 ने भाग जातो, त्यानंतर 3 ने जात नाही, त्यानंतर 4. म्हणजे प्रत्येक संख्येला त्याच संख्येने भाग जातो. 1 आणि तीच संख्या असे 2 तर अवयव असतात, परंतु त्या व्यतिरिक्त जर आणखी एक अवयव असेल, त्यापेक्षा जर जास्त अवयव असेल, 2 पेक्षा जर जास्त अवयव ज्या संख्येला असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. जसं 4चे अवयव 1, 2, 4. तर 4 ही आहे संयुक्त संख्या. जर आता मी 11 जर घेतलं तर 11चे कोणकोणते अवयव आहे, 11 कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते 1च्या पाड्यामध्ये, म्हणजे 1 ने भाग जातो, 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही. तर 11 ही फक्त त्यानंतर येते 11च्याच पाड्यात, म्हणजे इथे फक्त 2च अवयव आहेत त्या संख्येचे. त्यामुळे ही संख्या संयुक्त नाही. संयुक्त नाही आहे म्हणजे कोणती आहे मग, मूळ संख्या. ठीक आहे. तर संयुक्त संख्या. त्यानंतर आपण पाहूया जोडमूळ संख्या. बघा जोडमूळ संख्या हा मूळ संख्येचाच प्रकार आहे, परंतु यामध्ये काय असतं की ज्या 2 मूळ संख्यात 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जसं बघा इथे आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत. तर या मूळ संख्यांमध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ह्या अशा मूळ संख्या आहेत. पण आपण यांच्यामध्ये जर विचार केला, जर लगतच्या 2 मूळ संख्या कुठल्या आहे, 2 आणि 3, म्हणजे मूळ संख्यांच्या प्रकारापैकी 2 आणि 3. परंतु यांच्यामधला फरक 2 आहे का, नाही, 2चा फरक नाही आहे. तर जोडमूळ संख्या असण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, त्या 2 मूळ संख्यांमधला फरक किती पाहिजे, 2चा पाहिजे. जसं 3 आणि 5. 3 ही मूळ संख्या आहे, 5 सुद्धा मूळ संख्या आहे, त्यानंतरची 5 ही संख्या मूळ संख्या आहे. तर या 2 संख्येमधला फरक आहे 5. त्यानंतर 5 आणि 7 या 2 संख्येमधला फरक किती आहे, 2चा. त्यामुळे या 2 संख्या आहेत जोडमूळ संख्या. ठीक आहे. तर 1 ते 100 मध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आहेत,
म्हणजे किती जोडमूळ संख्यांचे गट आहेत. तर बघा 3 आणि 5, त्यानंतर 5 आणि 7. आपल्याला फरक कितीचा पाहिजे? 2 मूळ संख्यांमधला फरक हा 2चा पाहिजे. तर 11, 13 ही एक जोडी आहे 11 आणि 13ची. त्यानंतर 17 आणि 19, तसेच 29, 31, 41, 43, त्यानंतर 59 आणि 61, 71 आणि 73 आणि त्यानंतर येते. तर 1 ते 100 मध्ये एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या येतात? तर आपण बघू इथे किती आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या येतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणतात? बघा, ज्या दोन संख्यांचा एक हाच एक सामायिक अवयव असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. सहमूळ संख्या. बघा, आपण इथे 4चे अवयव काढू. 4चे अवयव मी कुठल्या दोन संख्या जर घेतल्या, तर 3 आणि 4 ह्या दोन संख्या घेते मी. तर आधी मी 3चे अवयव काढते. तर 3चे अवयव आहेत बघा 1 आणि 3. आणि 4चे अवयव काढू. तर 4चे अवयव आहेत 1, 2, 4. तर यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे? फक्त 1 हाच एक सामायिक अवयव दिसत आहे. म्हणजे 1 हाच सामायिक अवयव आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही अवयव सामायिक नाही. त्याच्यामुळे 3 आणि 4 ह्या सहमूळ संख्या आहेत. आता मी आणखी 2 संख्या घेते. त्या सहमूळ संख्या आहेत का हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, त्यानंतर मी 2 संख्या घेते बघा, 12 आणि 15. ठीक आहे. तर आपण 12चे अवयव घेऊ. 12चे अवयव आहेत 1, 2, 3, 4, 6 आणि 12. त्यानंतर 15चे अवयव घेऊ. 1, 3, 5 आणि 15. ठीक आहे. तर यानंतर आता याच्यामध्ये काय बघायचं आहे की सामायिक अवयव बघायचे. सामायिक अवयव बघा, सामायिक अवयव कोणते आहे? 1 तर सर्व संख्येचा अवयव असल्यामुळे तो 1 हा सामायिक अवयव असणारच. ठीक आहे. 1. त्यानंतर दिसते का 2 इथे आहे पण इथे नाही आहे. 3 12चा अवयव आहे. 15चा आहे का? हो. परत एक जोडी मिळाली आहे बघा. त्यानंतर आहे का? नाही. म्हणजे आपल्याला इथे सामायिक अवयवाच्या 2 जोड्या मिळालेल्या आहेत. परंतु आपल्याला सहमूळ संख्या असण्यासाठी आपल्याला किती पाहिजे? फक्त 1 हाच सामायिक अवयव असला पाहिजे. त्यामुळे 12 आणि 15 ह्या सहमूळ संख्या नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल. आणि तुम्हाला आणखी नवनवीन कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.